यंदाच्या दिवाळीत महाराष्ट्र दोन प्रकारची फटाकेबाजी अनुभवतोय। एक खराखुरा फटाक्यांची आणि दुसरी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर सुरू असलेल्या राजकीय फटाक्यांची। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः आपल्या भात्यातून लढीपासून ते सुतळी बॉम्बपर्यंत सर्व फटाके काढले। या फटाकेबाजीतून आणि दिवाळी गप्पांमधून फडणवीसांनी आपल्या राजकीय विरोधकांना योग्य तो संदेश दिल्याचंही बोललं जात आहे। दिवाळीनिमित्त मुंबईत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा बॉम्ब फोडला। मुंबईत 100% महायुती म्हणून तर ठाण्यासह मुंबईलगतच्या महापालिकांमध्ये, पुणे महापालिकेमध्ये आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वबळावरती लढणार असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं। या निर्णयामागची नेमकी रणनीती काय याचं उत्तर देखील फडणवीसांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना दिलंय। युती करून फायदा होणार असेल तर महायुतीत लढायचं आणि नुकसान होणार असेल तर स्वतंत्र लढायचं, अशी भाजप आणि महायुतीची रणनीती ठरल्याचं दिसतंय। पिंपरी चिंचवडमध्ये महायुती करून लढलं तर उमेदवारी न मिळणारे महायुतीचे कार्यकर्ते नाराज होऊन शरद पवार यांचे राष्ट्रवादीत जातील, असा तर्क फडणवीसांनी मांडला आहे। तर तिकडे ठाण्यामध्ये महायुतीत लढलं तर नाराज कार्यकर्ते ठाकरे बंधूंच्या गोटात जाण्याची ही शक्यता आहे। मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करत राज ठाकरेंच्या इंजिनासह महाविकास आघाडी एक्सप्रेसनं निवडणूक आयोगाला धडक दिली। निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी सुद्धा विरोधकांनी एकमुखानं केली आहे। आता मतदार याद्यांच्या मुद्द्यावर विरोधकांवरती बॉम्ब टाकण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी केली आहे। लोकसभा निवडणुकांमध्ये ज्या मतदारसंघात विरोधकांना लाभ झाला तिथल्या मतदार याद्यातील घोळ जनतेसमोर आणण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे। दरम्यान मतदार याद्यांमध्ये सुधारणा व्हावी ही आमची देखील भूमिका असून त्यासाठी निवडणूक आयोगाकडे दाद देखील आम्हीच आधी मागितली, हे सांगायला मुख्यमंत्री विसरले नाहीत। वादाच्या गर्तेत सापडलेल्या शक्तीपीठ महामार्गाबाबत निवडणुकांच्या तोंडावरती बदल करायचा किंवा नवीन निर्णय जाहीर करायचा, हे धोरण आताही कायम ठेवण्यात आलेलं दिसतंय। शक्तीपीठ महामार्गामधून आधीच कोल्हापूर जिल्ह्याला वगळलं आहे। आता सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामधून जाणाऱ्या मार्गात देखील बदल होऊ शकतो, याबाबत विचार सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रेकिंग न्यूज दिली। नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते। मुख्यमंत्री महोदयांना मला एवढंच सांगायचं आहे की हा रस्ताच मुळात अनावश्यक आहे। त्याला समांतर असणारा रस्ता पूर्ण क्षमतेनं वापरला जात नाही आहे। महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा हा रस्ता आहे, त्याची काही गरज नाही आहे। त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय, त्यामुळे एकतर हा रस्ताच रद्द केला पाहिजे, असं 12च्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं ठाम मत आहे। नागपुरातल्या अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील वाढत्या जातीद्वेषाच्या राजकारणावरही बोट ठेवलं। निवडणुका जवळ आल्या की जात आणि त्यांच्याशी निगडीत गोष्टी काढून राजकारण केलं जातं। जात ही मतदारांपेक्षा नेत्याच्या मनात जास्त आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपून गेल्यानंतर जातीचे विषय मागे पडतील, जातीचे प्रश्न आहेत, मात्र त्यासाठी असे राजकारण नको, अशी परखड भूमिका फडणवीसांनी मांडली। सरकारची विरोधी पक्षनेत्याची रणनीतीच ती असते, सांगायचं त्यांनी आणि करायचं पण त्यांनी। जाती जातीत तेढ निर्माण करून राजकीय फायदा कसा उचलायचा याचं पूर्वगणित राजकारणी लोकांना आलेले, त्याचं उदाहरणच तुम्हाला द्यायचं ठरलं। राजकीय पक्षात कोणताही नेता असू द्या, ज्यावेळेस त्यांच्यात काही अडचणी येतात राजकीय लेवलला, त्यावेळेस जोडे बाजूला राजकारणाच्या बाजूला देते, तुम्हाला कित्येक जागेवरती एकत्र आलेले दिसतात। नागपुरातल्या इतर विषयांनाही हात घालण्यात आला। फडणवीस दिल्लीत म्हणजेच राष्ट्रीय राजकारणात जाणार अशी चर्चा नेहमी होत असते। त्या प्रश्नावर फडणवीसांनी काय उत्तर दिलंय पहा। एक बाब मी तुम्हाला निश्चित सांगतो, 2029 पर्यंत मी महाराष्ट्रात पक्का आहे, त्यानंतरचा निर्णय पक्ष करेल। फडणवीसांच्या या भविष्यवाणीचे तात्काळ पडसादही उमटले। तोपर्यंत मोदी तरी पंतप्रधान राहतील का, असा टोला संजय राऊतांनी लगावला। हो, पण 2029 पर्यंत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का, हा माझा कायम प्रश्न होता आणि आजही आहे। 2029 पर्यंत मोदी प्रधानमंत्रीपदी राहतील का? जर मोदी प्रधानमंत्रीपदी राहू शकले तरच या महाराष्ट्रातल्या राजकारणाचं जे काय गणित मांडतायत ते असेल। माझ्या आकलनाप्रमाणे केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे। स्वरूप जरी अनौपचारिक गप्पांचं असलं तरी फडणवीसांनी ब्रेकिंग न्यूजची माळच लावली।
आता या फटकेबाजीचे पडसाद होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसतील यात शंका नाही. रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर.